पण गेल्या 2-3 दिवसापूर्वी जर मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांचं जर वर्तन पाहिले असेल विधानसभेतलं, ज्या ठिकाणी आपल्या मुंबई शहरामध्ये ज्या मृत्यूच्या घटना घडल्या आणि त्यावर त्यांनी हास्यास्पद एक विनोदी प्रकारे त्यावर एक स्टेटमेंट केलेलं आहे, त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो आहे आणि संपूर्ण मुंबईभर त्यांच्या विरोधात प्रदर्शन करतो आहे. आमची एकच मागणी आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना आपण बाजूला केलं पाहिजे. यांना सत्तेची कुठेतरी मस्ती आहे, त्यामुळे यांना माणसाच्या जीवनाची, आयुष्याची, मृत्यूशी यांना काही देणं घेणं नाही. त्यामुळं यांच्यावर त्वरित कारवाई करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. एकंदरीत अमित साटमजी असं म्हणतायत की हसणं काय चुकीचं आहे का, कोणाला बघून हसतोय तर हे चुकीचं आहे का? हसणं चुकीचं नाही, परंतु जी घटना घडली त्या घटनेवर तुम्ही हसत आहात. हीच घटना जर आपल्या स्वतःच्या घरात घडली तर आपण हसणार आहात का? हा आमचा त्यांना प्रश्न आहे. पण एकंदरीत राजीनाम्याची मागणी होते सगळीकडे, राजसाहेबांनी पण पत्र दिलेलं आहे एकंदरीत मुख्यमंत्र्यांना, काय वाटतं आपण? माननीय राजसाहेबांनी कालच एक पोस्ट केलेले आहे आणि पत्र पण दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे की असे बेताल वक्तव्य करणारे किंवा गैरवर्तन करणारे मंत्री असतील, आमदार असतील, त्यांना कुठेतरी बाजूला केलं पाहिजे. या महाराष्ट्राने तुमच्या हातात सत्ता दिलेली आहे, या मृत्यूची टिंगल करण्यासाठी दिलेली नाही आहे. लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडतील, तुमच्याकडून काहीतरी चांगलं काम होईल या अर्थाने तुम्हाला सत्ता मिळालेली आहे. आणि या सत्तेचा जर दुरुपयोग होत असेल आणि अशा प्रकारची जर वर्तन आमदारांकडनं, मंत्र्यांकडनं जर रोज काही ना काही प्रकारची बाहेर येत आहेत तर ही कुठेतरी चुकीची आहे आणि महाराष्ट्राला एक काळिमा लावणारी गोष्ट आहे. एकंदरीत काल दुर्दैवी घटना समोर आलेली आहे. मानपूर मंडळा येथे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे घर कोसळून, काय सांगा? ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्या दुःखात आम्ही बी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व परिवार सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु ह्या घटना घडतात का? महानगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. जर अनधिकृत बांधकामं होत आहेत, ते बांधकाम कोणत्या दर्जाचे आहेत, कोणत्या थराला गेलेले आहेत, ते पावसात कोसळण्याची शक्यता आहे की नाही याची चौकशी ही महानगरपालिकेने करायची त्यांची जबाबदारी असते, त्यांचं कर्तव्य आहे. या गोष्टी होताना दिसत नाहीत. आपण ज्यावेळेस घटना घडती त्यावेळेस आपण जागेवरून बाहेर येतो, परंतु या गोष्टीचा विचार महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीच केला पाहिजे. दर पावसाळ्यात अनेक घटना घडतात, याचा अनुभव आजपर्यंतचा महानगरपालिकेला सुद्धा आहे, पण त्यामध्ये सुधारणा होताना कुठेही दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलमध्ये कसं उत्तर दिलं जाईल भाजपच्या या नेत्याला? नाही, आम्ही राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आज मुंबई शहरामध्ये शांततेने त्यांच्याविरुद्ध निदर्शने होत आहेत. जर त्यांचा राजीनामा नाही झाला तर माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने खळखट्ट्याक आंदोलन मुंबई शहरामध्ये केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. कारण लोकांच्या मृत्यूचे जर असे हास्यास्पद विनोद करणारे घटना जर होत असतील तर हे महाराष्ट्राला काळिमा लावणारी गोष्ट आहे.